मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला मोठा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा धक्का. मित्रांनो, निवडणुकीमध्ये 13 पैकी 13 जागी उद्धव ठाकरेंच्या आमदाराला अखेर बसवलं कायमचं घरी. मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुसाट, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना मात्र मित्रांनो सबसेल फेल ठरली उद्धव ठाकरेंच्या समोर. नेमकी काय आहे बातमी ती मित्रांनो आता आपण जाणून घेऊया. जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी महत्वाची आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा विजय अतिशय महत्वाचा मानला गेलाय. मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे असंख्य नेते फोडून एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आता एकनाथ शिंदेना जुने दिवस आता आठवू लागले असून ठाकरेंची शिवसेना हा एक वटवृक्ष होता. त्या वटवृक्षाच्या फांद्या तोडल्या गेल्या, परंतु आता मित्रांनो वटवृक्ष पुन्हा एकदा बहरतोय आणि पुन्हा त्याच निष्ठावान शिवसैनिकांच्या दिमतीला उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करत असतानाच आता मात्र एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी ठाकरेंसाठी येते. शिंदे सेनेमध्ये ज्या ज्या आमदारांनी प्रवेश केलाय अशा 3 आमदारांना त्यांच्या जिल्ह्यात दोपचार देत उद्धव ठाकरेंनी आज भगवा झेंडा फडकवलाय. हा उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा विजय मानला जातोय. मित्रांनो, हे उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्वाचे आहेत आणि ही निवडणूक मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या प्रमुख शहरामध्ये उद्धव ठाकरेंचा दबदबा कसा वाढलाय हे दाखवून देते आहे. नेमकी काय आहे बातमी ते आता आपण जाणून घेऊया. समोर सत्ताधारी मातब्बर आमदार, इकडे मात्र निष्ठावंत शिवसैनिक, अशी ही निवडणूक पार पडली होती आणि यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने गुलाल उधळलाय. हा गुलाल उधळणार की नाही यावरती शंका असतानाच सामान्य शिवसैनिकांनी मात्र बॅलेट पेपरवरती झालेल्या या निवडणुकीमध्ये मातब्बरांना धूळ चारलेली आहे. सेनगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पॅनलने इथे दणदणीत विजय मिळवलाय. सेनगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री आप्पास्वामी शेतकरी विकास पॅनल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा इथे दणदणीत विजय झालाय. यामध्ये 13 पैकी 13 जागांवरती मोठ्या मताधिक्याने ठाकरेंनी विजय मिळवून आपले वर्चस्व या भागामध्ये सिद्ध केले आहे. हा विजय सर्वसामान्यांना समर्पित करून शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख हिंगोली यांनी इथे मात्र आपला उद्धव ठाकरेंचा चंचू प्रवेश सत्ता कारणामध्ये करून घेतल्यामुळे आता शिंदे सेनेच्या सगळ्याच आमदारांची झोप उडाली आहे. विजयी उमेदवारांमध्ये सध्या 13 पैकी सगळेच्या सगळे उमेदवार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सादर निष्ठावान शिवसैनिक आहेत. संदेश भाऊ देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आजचा विजय हा केवळ माझ्या सहकार्यांचा असून कोणतीही सत्ता नसताना प्रामाणिकता आणि निष्ठेच्या बळावरती माझे सहकारी खंबीरपणे सोबत राहतात व लढतात, त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असं म्हणत त्यांनी या विजयावरती शिक्कामोर्तब केलंय. आणि मित्रांनो, हा ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार शानदार विजय म्हणावा लागेल आणि हा विजय उद्धव ठाकरेंना आगामी काळामध्ये खूप पुढे घेऊन जाणारा ठरणार आहे. आणि ही विजयाची नांदी शिंदेसाठी अतिशय धोकादायक असून आगामी होऊ घातलेल्या सगळ्याच स्थानिक पातळीवर निवडणुकांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे. इकडे मात्र उद्धव ठाकरेंनी आपला हा विजय साजरा करत संपूर्ण विजय उमेदवारांना मातोश्रीवरती बोलवत दणदणीत विजय साजरा केलाय. मित्रांनो, आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा होईलच, परंतु या दौऱ्याच्या आधी येणारे निकाल ठाकरेंना सुखावणारे आहेत. आणि हा विजय उद्धव ठाकरेंनी आपल्या जवळ सामान्य शिवसैनिकांना समर्पित केलाय. सामान्य शिवसैनिक लढला, जिंकला, यापुढेही जिंकत राहील असं ठाकरेंनी आपलं मत व्यक्त केलंय. शिवसैनिकांना कुठेही आता कमी पडू देणार नाही
असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी आपलं मत स्पष्ट केलं आहे.